रोखठोक वार्तांकन, रोखठोक बातमी। जमिनीतून गुप्त धनाचा हंडा काढून देतो असं सांगून 1,87,31,00,000 रुपयांची फसवणूक करणाऱ्या भोंदू बाबास सोलापूर शहर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी कर्नाटकातील विजापूर येथून पकडले। त्याच्याकडून जादू टोण्याचं साहित्य जप्त केले। सोलापुरातील रहिवासी गोविंद मल्लिकार्जुन चंगारी यांना राहत्या घरातून गुप्त धनाचा हंडा काढून देतो असं अमिश मोहम्मद कादर शेख या भोंदू बाबांना दाखवले। त्यानंतर त्यानं चंगारी यांच्यावर काहीतरी द्रव्य पिण्यास देऊन जादूटोणा केला। हंडा काढून देतो म्हणून त्यांच्याकडून वेळोवेळी 1,87,31,300 रुपये घेतले। चंगारी यांना फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यानंतर त्यांनी दिनांक 9 ऑक्टोबर रोजी पोलीस आयुक्तांना भेटून अर्ज दिला। त्यानंतर जेल रोड पोलीस ठाण्यात या भोंदू बाबा विरोधात जादूटोणा कायद्यासह फसवणूक तसेच इतर गुन्हे दाखल करण्यात आले। या गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरविंद माने यांच्याकडे सोपवण्यात आला। माने यांनी गुन्ह्याचं गांभीर्य ओळखून शेख याला त्याच्या शोधासाठी 4 पथके पाठवली। सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय काळे आणि त्यांच्या पथकास हा भोंदू बाबा कर्नाटकातील विजापूर इथं असल्याची माहिती मिळाली। त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने, सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय काळे हे स्वतः तपास पथकासह विजापूर इथं दाखल झाले। विजापुरातील आदिलशाही नगर येथून भोंदू बाबा मोहम्मद कादर साहेब शेख यांच्या मुसक्या आवळल्या। त्याच्याकडून जादूटोण्याचं साहित्य जप्त करण्यात आले। शेख याला न्यायालयासमोर उभे केले असता 13 ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडी मिळाली। जमिनीतून गुप्त धनाचा हंडा म्हणजे सोन्याचा हंडा काढून देतो अशा आमिष दाखवून फसवणूक केल्यावर तक्रार गुन्हे शाखेकडे करण्यात आली होती। त्या तक्रार चौकशीमध्ये आपल्याला जे तक्रारदार आहेत त्यांची जवळजवळ 1,87,00,000 फसवणूक झाल्याचं निष्पन्न झालं होतं। सदरचा कालावधी जून 23 ते नोव्हेंबर 23 या कालामध्ये फसवणूक झाली होती, परंतु अर्जदार हे घाबरल्यामुळे किंवा लोकलज्जतेने त्यांनी आपल्याला तक्रार केली नव्हती। तक्रार मिळाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये वेगाने कारवाई केली आणि असं गुप्तधन काढून देतो असं म्हणणारा जो भोंदू बाबा आहे तो देखील वेळोवेळी त्याची जागा बदलत असल्याने त्याला शोधण्यासाठी आपण गुन्हे शाखेच्या आमच्या पथकामार्फत येथे काळे आणि पथक यांनी जिकीचे प्रयत्न केले आणि त्या संदर्भात आपल्याला त्याच्या ठाव ठिकाण्याची खात्रीशीर माहिती मिळाल्यानंतर आपण तात्काळ जेल रोड पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल केला आणि सदरचा गुन्हा हा मी स्वतः माझ्याकडे वरिष्ठांच्या आदेशाने तपासाला घेतलेला आहे। त्या गुन्ह्यामध्ये आपण हा जो भोंदू बाबा आहे याला 9/10/2025 रोजी या गुन्ह्यामध्ये विजापूर आणि शाहीनगर विजापूर या ठिकाणून ताब्यात घेतलेला आहे। ताब्याच्या वेळेस आपण घेतलं त्यावेळेस ज्या ठिकाणी तो राहत होता त्या ठिकाणी देखील हे सर्व पूजा अर्चा किंवा जे काय असेल ते परत आपल्याला निष्पन्न झालं। त्या ठिकाणी त्याला ताब्यात घेतानाच आपण तो पंचनामा करून त्या सर्व वस्तू जादूटोणा करण्याच्या आपण ताब्यात घेतलेल्या आहेत आणि त्याला आपण ताब्यात घेऊन या गुन्ह्यामध्ये अटक करून आपण उद्यापर्यंत म्हणजेच सोमवारपर्यंत आपण पोलीस कस्टडी रिमांड घेतलेला आहे। या गुन्ह्यामध्ये फसवणूक त्याचप्रमाणे जादूटोणा अधिनियमाप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि ही जी फसवणूक रक्कम आहे ही रक्कम कुणाकुणाला त्यांनी दिलेली आहे किंवा त्यांनी त्या रकमेचा काय विनियोग केला आहे या संदर्भात तपास प्रगतीपथावर आहे आणि ती रक्कम रिकव्हर करण्यासाठी गुन्ह्यामध्ये जप्त करण्यासाठी आमचे प्रयत्न चालू आहेत। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।